नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, काल आपण इयत्ता 1ली ते 5वी साठी पवित्र पोर्टलला जर तुमची निवड झाली तर कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात याबद्दलची माहिती पहा व्हिडिओमधून बघितली. तर आजच्या व्हिडिओमधून आपण 6वी ते 12वी साठी जर तुमची निवड झाली म्हणजे 6वी ते 12वी साठी कोणत्या वर्गासाठी तुमची जर निवड झाली तर कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असतील तर त्या संदर्भातील पहा छोटासा व्हिडिओ बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या शंकांचं पहा निरसन होईल. तर याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पवित्र पोर्टलला जी काही तुमची पण नोंद केलेली कागदपत्र आहेत तर ती सगळी कागदपत्र तुम्हाला इथं पहा आवश्यक आहेत. आता सगळ्यात पहिलं तर तुमचं ओळखपत्र, आपण काल सुद्धा पाहिलं की आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा तुमचं मतदान ओळखपत्र यापैकी तुमचं कोणतंही एक ओळखपत्र ज्याच्यावर तुमचा फोटो असेल हे आवश्यक असेल. त्यानंतर जन्मदिनांकाचा पुरावा म्हणजे तुमच्या ठिकाणी पहा SSC गुणपत्रक लागेल किंवा या ठिकाणी तुमचा जन्माचा दाखला लागेल, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. हा तुमचा 10वी किंवा तुमचा 12वीचा किंवा समजा 7वीचा जरी एखाद्याचा असेल, बरेच जण म्हणतात की 7वीचा चालेल का, तर 7वीचा सुद्धा चालू शकतो. फक्त 10वीचं गुणपत्रक म्हणजे जे प्रमाणपत्र 10वीचं असतं त्याच्यावरती पहा तुमची बर्थ डेट असते आणि तुमचं जे शाळा सोडला दाखला याच्यावरती पहा सेम असावी, म्हणजे त्याच्यामध्ये पहा गपलत नको. त्यानंतर तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. तुम्हाला जर कास्टचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं हे डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. आणि जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपन मधूनच फॉर्म भरलेला असेल, रजिस्ट्रेशन केलं असेल, साहजिकच आहे, कारण डोमासाईल सर्टिफिकेट शिवाय आपल्याला कास्टचा लाभ देता येत नाही. ठीक आहे. ओपन साठी जर तुम्ही ओपन मध्ये असाल, ओपन मधून तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला डोमासाईलची गरज नाही. तर हे कोणासाठी फक्त असतं, ज्यांचं कास्ट मधून निवड होईल त्यांच्यासाठी आवश्यक आहे. निवड होईल म्हणजे ज्यांनी कास्ट मधून ऍप्लिकेशन केलं आहे, रजिस्ट्रेशनला सेल्फ सर्टिफिकेशन केलं त्यांच्यासाठी लागेल. ओपन मधून केलं असेल तुम्हाला डोमासाईलची गरज नाही. त्यानंतर तुमची शैक्षणिक कागदपत्र कोणकोणती, जसं या ठिकाणी तुमचं 10वीचं तुमचं गुणपत्रक म्हणजे मार्कशीट आणि तुमचं प्रमाणपत्र, बोर्ड सर्टिफिकेट, ह्याला बरेच जण सनद असंही म्हणतात. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सनद असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट एकच आहे. त्यानंतर तुमचं 12वीचं लागणार गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पदवी. आता इथून पुढे, कारण 6वी पासून 12वी पर्यंत आपण पाहतोय, तर 6वी पासून 12वी साठी तुमचं 10वी पासून सुरू होणार, 10वी 12वी झालं. त्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं ग्रॅज्युएशन असणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी BA झालं असेल, BSc झालं असेल किंवा तुमचं BCom असेल, बरोबर. तर या ठिकाणी तुम्हाला आता BCom ज्यांचं फक्त अर्थशास्त्रामधून असतं तर त्यांच्यासाठी प्रेफरन्स जनरेट होतात, बाकीच्यांना होत नाहीत. तर त्याच्यासाठी कोणत्या विषयासाठी कोणाची कोणती प्रेफरन्स जनरेट होतील तर याचे मी वेगवेगळे व्हिडिओ त्याची सिरीज घेऊन येणार आहे. म्हणजे 6वी ते 8वी साठी कोणत्या विषयानुसार कोणते प्रेफरन्स तुम्हाला जनरेट होतील, अगदी एकदम बारकाईने, छोटे छोटे व्हिडिओ असतील परंतु एकदम बारकाईने प्रत्येक विषयानुसार. म्हणजे ते तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ, मोठे व्हिडिओ बघायची गरज नाही. कारण प्रॉब्लेम काय होतो, जर खूप मोठे व्हिडिओ बनवले की किंवा एकदम लाईव्ह सेशन घेतला की ते कोणाचाच या ठिकाणी कोणाला वेळ लागत नाही. लाईव्ह मध्येच प्रत्येकाची उत्तरपा देता येत नाही. त्यामुळे ती एक सिरीज मी घेऊन येईल. रोज तुम्हाला एक विषयावरती व्हिडिओ बघायला मिळतील. तो तुमच्या संबंधित असेल तर बघायचा, संबंधित नसेल तर बघायची गरज नाही. आता तुमचं BA असेल, BSc असेल, सर्व विषयांची गुणपत्रक तुमच्याकडे असावी किंवा म्हणजे सगळं. आता त्या लक्षात ठेवा, तुमचं 3 वर्षांचं असणार आहे BA किंवा BSc, तर 3 वर्षांची प्रमाणपत्र असावी. एखाद्याचं समजा पहिल्या वर्षाचं नसेल तरी काय हरकत नाही, तुमचं दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचं तरी किमान आवश्यक आहे. नंतर तुमचं हे गुणपत्रक झालं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता पदवी प्रमाणपत्र म्हणजे काय, तर त्याला आपण डिग्री सर्टिफिकेट म्हणतो किंवा यालाच आपण कॉन्व्हेकेशन म्हणतो. लक्षात ठेवा, कॉन्व्हेकेशन हे कॉन्व्हेकेशन हे तुम्हाला गरजेचं आहे, हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. तर हे डिग्री सर्टिफिकेट म्हणजे कॉन्व्हेकेशन सर्टिफिकेट तुम्हाला कधी मिळतं, ज्यावेळेस तुमची डिग्री पूर्ण होते, नंतर ज्यावेळेस पदवीदान समारंभ होतो त्यावेळेस तुम्हाला ते तुमच्या कॉलेजमध्ये येतं. तुम्ही जर एक्सटर्नल केला असेल तर तुम्ही ते ऑनलाईन फॉर्म भरून तुम्हाला ते डिग्री सर्टिफिकेट पाठवलं जातं घरी पोस्टाने. हे इथं कॉन्व्हेकेशन सर्टिफिकेट किंवा याला पदवी प्रमाणपत्र म्हटलं जातं. म्हणजे हे कशासाठी गरजेचं असतं, तर तुम्ही नेमकी कोणत्या विषयातून पदवी घेतली, बरोबर, कोणत्या विषयातून पदवी घेतली किंवा तुम्ही त्या विषयातून पदवी घेतलेली आहे का, तर हे माहिती करून घेण्यासाठी तुमचं पदवी प्रमाणपत्र हे गरजेचं असतं. तर 6वी ते 10वी साठी हे आवश्यक आहे. म्हणजे आता हे 6वी 10वी साठी, आणि जर तुम्ही पुढे म्हणजे 11वी ते 12वी साठी तर त्याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पदव्युत्तर पदवी. आता लक्षात घ्या, जर तुमची 6वी ते 10वी साठी तुमची निवड असेल किंवा 6वी ते 8वी साठी असेल तर तुम्हाला इथपर्यंतची गरजेचं आहे, इथून पुढचं तुमच्यासाठी गरजेचं नाही, बरोबर. जर तुमची 6वी ते 8वी निवड झाली असेल, जर तुमची 9वी 10वी निवड झाली असेल तर तुम्हाला पुढे MA MCom MSc ची गरज नाही. म्हणजे तुम्ही भरलेला असेल तर तुम्ही ते घेऊन जायचे, परंतु तुमच्याकडे नसेलच म्हणजे त्याशिवाय तुम्ही चुकीची माहिती पण भरलेली नसणार आहे. जर नसेल तर तुम्ही भरलेले साहजिकच, बरोबर ना. त्यामुळं जे तुमच्याकडे भरलं असेल तर ते असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते घेऊन जायचं आहे, परंतु तुम्हाला याची गरज नसेल. लक्षात घ्या, याची तुम्हाला तिथं मागतील ते दाखवायचं, परंतु तुमची निवड याच्यावरती नाही, तुमची निवड याच्यावरती झाली, त्यामुळे तुमचं कंपल्सरी हे तुमचं गरजेचं आहे.
नंतर बघा तुम्हाला पदव्युत्तर पदवी हे तुमचं 11वी ते 12वी MA असेल, MSc असेल, MCOM असेल. MCOM असेल तर तुम्हाला 11वी ते 12वीचे प्राधान्यक्रम जनरेट होतात. यासाठी तुमचं प्रत्येक वर्षाचं सर्व वर्षाचं तुमचं गुणपत्रक तुमच्याकडे असणार आहे, ते गरजेचं आहे. सेमिस्टर पॅटर्न असेल तर सेमिस्टरचे सगळे गुणपत्रक तुमच्याकडे असतील. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रमाणपत्र लागणार आहे. तुमचं या ठिकाणी काय म्हणतो आपण जे पीजीचं डिग्री सर्टिफिकेट आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचं, तर ते असणार आहे. यालाच आपण कॉन्व्हेकेशन म्हणतो. ठीक आहे. हे कॉन्व्हेकेशन या ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे. तर हे तुमचं जर नसेल, म्हणजे नसेल तर असं म्हणता येत नाही, कारण ते तुम्ही काढलेलंच आहे. कारण आपण ज्यावेळेस पवित्र पोर्टल नोंदणी केली त्यावेळेस अपलोड केले आणि एखाद्या नसन अपलोड केलं तर ते तुम्हाला आता सादर करावं लागेल. तर हे 11वी ते 12वी साठी आवश्यक आहे. 11वी ते 12वीला तुमची निवड झाली तर हे मात्र तुमचं गरजेचं आहे. आणि 6वी ते 10वी साठी तुम्हाला इथपर्यंत हे गरजेचं आहे, कंपल्सरी. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचे शैक्षणिक कागदपत्र. त्यानंतर व्यावसायिक पात्रता प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं डीएड बीएड. आता बघा जर तुमचं बीएड असेल तर या ठिकाणी तुमचं म्हणजे 6वी ते 8वीला पण तुमची बीएड वरती निवड होते, 9वी 10वी आणि तुमची 11वी ते 12वी. तर याच्यासाठी सर्व सत्रांचं गुणपत्रक म्हणजे तुमचं बीएड जर समजा या ठिकाणी सेमिस्टर पॅटर्न असेल तर प्रत्येक सत्राचं किंवा तुमचं जो म्हणजे वर्षाचं असेल किंवा एकाच वर्षाचं असेल तर तेवढ्या वर्षाचं गुणपत्रक. आणि सगळ्यात महत्वाचं पदवी प्रमाणपत्र. तुमचं बीएड असेल तर बीएडला सुद्धा पदवी प्रमाणपत्र असतं. पदवी प्रमाणपत्र पण तुम्हाला ते युनिव्हर्सिटीकडून मिळतं, ते तुमचं गरजेचं आहे, ते तुम्हाला कंपल्सरी लागणार. नंतर या ठिकाणी एक राहिलं डीएड असेल किंवा तुमचं डीटेड असेल किंवा तुमचं डीएलएड असेल. जसं आपण काल सांगितलं तसंच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गुणपत्रक गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमची जे पदवी म्हणजे आपण काय म्हणतो पदविका प्रमाणपत्र आपण त्याला म्हणतो. पदविका म्हणजे तुमचं डीएड झालंय, डिप्लोमा झालाय, हे पदविका प्रमाणपत्र तुम्हाला गरजेचं आहे. तुमचं गुणपत्रक आणि पदविका प्रमाणपत्र तुम्हाला हे द्यावं लागेल. हे कोणतं डीएड साठी. पण डीएड डीटेड साठी सुद्धा 6वी ते 8वीला तुमची निवड होईल, तुमचं ग्रॅज्युएशन असेल त्याच्यानुसार. त्यानंतर एमएड म्हणजे एमएड जर तुमचं लागू असेल तर म्हणजे जर तुम्ही 11वी ते 12वी साठी किंवा समजा पुढच्या वर्गासाठी जर समजा तिथं अध्यापक विद्यार्थी पण जागा येतील त्यावेळी जर तुमची निवड झाली तर हे गरजेचं आहे, अन्यथा हे गरजेचं नाही. ज्याला लागू असेल त्यांनी फक्त हे द्यायचंय. नंतर बघा शिक्षक पात्रता परीक्षा. तर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे काय टीईटी सीटीईटी हे कोणासाठी गरजेचं आहे, ज्यांची 6वी ते 8वीला निवड होईल. बरोबर. तुमचं बीएड असेल आणि तुम्ही टीईटी पास आहात किंवा सीटीचा दुसरा पेपर पास आहात किंवा टीईटी दुसरा पेपर पास आहात तर तुमची 6वी ते 8वीला पण निवड होईल. जर तुमची 6वी ते 8वीला निवड झाली तर आणि तरच तुम्हाला टीईटीचा किंवा सीटेटचा पेपर दुसरा लागणार आहे. बरोबर. जर निवड नाही झाली तर तुम्हाला त्याची गरज नाही. तर हे तुमचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आवश्यक आहे. 9वी ते 12वी साठी या ठिकाणी टीईटी सीटेटची अट नाही, त्यामुळे त्याची काही गरज नाही. तुमची 9वी ते 12वीला निवड झाली तुम्हाला टीईटी सीटीटी पण द्यायची गरज नाही किंवा त्याचं प्रमाणपत्र पण तुम्हाला न्यायची गरज नाही. परंतु जर तुम्ही पवित्र पोर्टलला भरलेलं असेल आणि जर तुम्ही पास असाल तर ते तुम्ही घेऊन जायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुमची ही शैक्षणिक पात्रता परीक्षा. त्यानंतर तुमचं आरक्षण आणि सामाजिक प्रवर्ग कागदपत्र. जर हे कोणाला लागेल, जर तुम्हाला लागू असेल तर. जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरलाय, तुमची निवड ओपन मधून झाली तर तुम्हाला गरज नाही. आता जर तुम्ही कॅटेगरी मधून सेल्फ सर्टिफिकेशन केलंय, तुमची निवड पण कॅटेगरीमध्ये आहे तर तुम्हाला ही कागदपत्र लागतील. म्हणजे तुमचं जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, जे सगळेजण असते त्यामध्ये ज्यांना कास्टचा लाभ घ्यायचा आहे, जे कास्ट मधून निवड झाली त्या सगळ्यांना याची गरज आहे. नंतर दुसरा मुद्दा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कोणाला गरजेची आहे. तर कंपल्सरी नियुक्तीच्या वेळेस कोणाला गरजेची असते तर लक्षात ठेवा फक्त एसटी कॅटेगरीसाठी नियुक्तीच्या वेळेस गरजेची असते. एसटी कॅटेगरीसाठी म्हणजे तुमची कागदपत्र तपासणी ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला ते न्यावंच लागेल. तर तुम्हाला पुढे पण नियुक्ती दिली जाते एसटी कॅटेगरीला. बाकीचे ज्या काही इतर कॅटेगरीवाले आहेत ओबीसी असेल, एनटीसी, एनटीडी, एससी वगैरे या सगळ्यांना जॉईनिंग नंतर 6 महिन्यांनी दिली तरी चालते आणि तुमच्याकडे सध्या असेल तर लगेच घेऊन जायची. नंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल जे सर्टिफिकेट आहे तर ते एसटी आणि एससी कॅटेगरी सोडून पहा. तर हे कोणासाठी लागतं, एसटी आणि एससी सोडून. तर बाकीच्या काय सगळ्या कॅटेगरी आहेत तर त्याचा तुम्ही लाभ घेतलेला असेल, तुम्ही जर त्याचं पवित्र पोर्टल नोंदणी केली असेल तर हे सगळ्यांसाठी गरजेचं आहे एनसीएल. आणि ते तुमचं या ठिकाणी चालू आर्थिक वर्षाचं म्हणजे काय, आत्ताचं नाही. तुम्ही पवित्र पोर्टल नोंदणी केली त्यावेळेचं जे वर्ष होतं, जे तुमचं प्रमाणपत्र तुम्ही अपलोड केलं तर तेच लागणार आहे पवित्र पोर्टलला अपलोड केलेलं. तर तुम्ही नवीन वगैरे म्हणणार असं नाही ठीक आहे. तुम्ही जे अपलोड केलेलं आहे तर तेच तुम्हाला लागणार आहे. म्हणजे ते कोणतं तुमचं जे अपलोड केलं तेच लागेल, सध्याचं चालू वर्षाचं नाही, जे तुम्ही अपलोड केलंय ते.
त्यानंतर EWS प्रमाणपत्र, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जे तुम्ही पवित्र पोर्टलला अपलोड केलं, बरोबर ना, जे पवित्र पोर्टलला अपलोड केलं तर तेच लागणार, नवीनचं नाही पा. बरोबर, पवित्र पोर्टलला जे अपलोड केलं तेच लागणार, नवीन वगैरे काढायची गरज नाही. कारण बरेच जण लगेच कमेंट करतात की सर मग आम्हाला ते नवीन, आता ते संपले, मुदत संपली, मुदत संपू काही होऊ, तर तुम्ही जे अपलोड केलेलं आहे तर तेच तुम्हाला द्यायचं आहे, नवीन कोणतंही द्यायचं नाही, नवीन काढायचं नाही, त्याची मुदत संपो किंवा काही हो तर तुम्हाला तेच द्यायचं आहे, जुनं जे अपलोड केलेलं असेल तेच. तर अशा प्रकारे पाही तुमच्या आरक्षणाची. त्यानंतर समांतर आरक्षण आणि इतर प्रमाणपत्र जर लागू असेल तर समांतर आरक्षण हे बघा, तुम्ही कास्ट लाभ घेतला त्या कास्टमध्ये अजून समांतर आरक्षण असतात, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतं. याचा जर तुम्ही लाभ घेणार असाल किंवा जर तुम्ही पवित्र पोर्टलची नोंदणी केली असेल तर तुम्हाला त्याच्या संबंधित कागदपत्र लागतील. आता हा मुद्दा आपण काल 1ली ते 5वीला सांगितला होता, तर 1ली ते 5वी साठी हा मुद्दा ऍड करा. तर तुमची जर निवड समांतर आरक्षण तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमची निवड झाली तर तुम्हाला ती कागदपत्र द्यावी लागतील. मग याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं महिला आरक्षण दाखला. आता बघा महिला आरक्षण दाखला म्हणजे काय असतो, वेगळं काय सर्टिफिकेट असतं का, तर अजिबात कोणतंही नाही. ज्या ओपन महिला आहेत त्यांना कोणताही कागद लागत नाही, महिला आरक्षणाचं कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही, लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, ज्यांची ओपन मधून ज्यांची थोडक्यात नोंदणी आहे, ओपन महिला आहेत, त्यांच्यासाठी कोणताही महिला आरक्षण सर्टिफिकेट गरजेचं नाही. ओके, क्लिअर. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं, ज्या ओबीसी असतील, SC ST किंवा म्हणजे SC ST सोडून बरोबर, ज्या बाकीच्या कॅटेगरीमध्ये आहेत बघा, ओपन, SC आणि ST महिला सोडून बाकीच्या कॅटेगरीमध्ये ज्या महिला आहेत त्यांना त्यांच्याकडे NCL असतं, तर तेच NCL तुम्हाला महिला आरक्षणासाठी गरजेचं आहे. जर तुमच्याकडे NCL नसेल, म्हणजे ओबीसी महिला आहे किंवा NTC NTD महिला आहे आणि तुमच्याकडे NCL नसेल, साहजिकच त्यांची निवड ही ओपन मधूनच किंवा त्यांनी फॉर्म ओपन मधूनच भरलेला असेल आणि त्यांची जर निवड तिकडे झाली तर कदाचित तुम्हाला सर्टिफिकेट पण मागू शकतात. ठीक आहे, कारण तुम्ही ऍप्लिकेशन करताना रिझर्व कॅटेगरीमध्ये केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते मागू शकतात. तर लक्षात घ्या, SC ST आणि ओपन महिला सोडून बाकीच्यांना NCL लागेल. SC ST आणि ओपन महिलांना कोणताही दाखला कागदपत्र महिला आरक्षणाला लागणार नाही. नंतर दिव्यांग प्रमाणपत्र, 40% अपंगत्वाचं प्रमाणपत्र ज्यांना लाभ घ्यायचा ते लागेल. खेळाडू प्रमाणपत्र क्रीडा विभागाद्वारे पडताळणी केलेलं, व्हेरिफिकेशन केलेलं आणि जे तुम्ही तिथं अपलोड केले ते गरजेचं आहे. नंतर बघा प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त, माजी सैनिक किंवा पदवीधर अंशकालीन असेल तर तुम्ही एकापेक्षा जास्त रिझर्वेशनचा लाभ घेतला असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये ज्याची निवड झाली ते तुमची कागदपत्र तयार ठेवा, ती तुम्हाला मागितली जातील. नंतर हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, हे साधा कागद असतो, लक्षात घ्या, हे कोणतेही प्रमाणपत्र नसतं, साधा कागद असतो, त्याची प्रिंट काढायची आणि हाताने लिहायचं असतं आणि हे सगळ्यांसाठी असतं. तुमचं मुलं असतील मुलं नसतील हे सगळ्यांना लिहायचं असतं. मग तुमचं लग्न झालं असेल, लग्न झालं नसेल, ते सगळ्यांना गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुमच्या नावात बदल असेल, नावात बदल म्हणजे बघा तुमच्या एखाद्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे, एखाद्या स्पेलिंग मध्ये इकडं तिकडं आहे म्हणून तुमच्या नावात बदल झालेला नाही, तर त्याच्यासाठी साधं ऍफिडेव्हिट केलं तरी चालतं. स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर साधं ऍफिडेव्हिट करायचं, परंतु नावात बदल पूर्णपणे असतो. काही जणांनी समजा वेगळंच नाव केलेलं असतं, म्हणजे लग्नानंतर महिलांचं पूर्णपणे नाव बदलतं, मग त्यावेळेस तुम्हाला गॅजेट लागेल किंवा तुमचं लग्न प्रमाणपत्र लागेल किंवा या ठिकाणी प्रतिज्ञापत्र म्हणजे ऍफिडेव्हिट लागेल. ऍफिडेव्हिट केलं तरी चालतं. म्हणजे बघा महिलांच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे गॅजेट असेल तर चालेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल तर चालेल आणि दोन्ही नसेल त्या ठिकाणी तुमचं प्रतिज्ञापत्र गेलं 100च्या स्टाम्प पेपरवरती तहसीलमध्ये जाऊन तरी चालेल की लग्नानंतर आमच्या नावामध्ये बदल झालाय. आणि ज्यांच्या स्पेलिंग मध्ये काय दुरुस्ती असेल, काय बदल असेल किंवा नावामध्ये थोडीशी विसंगत तुम्हाला वाटत असेल तर एक ऍफिडेव्हिट करायचं किंवा याच्यामध्ये अशी स्पेलिंग मिस्टेक आहे त्यामुळे मीच व्यक्ती आहे स्वतः, असं तुम्ही प्रतिज्ञापत्र करायचं कुठं, तहसील कार्यालयामध्ये, आणि ते तुम्ही घेऊन जायचं. एवढं साधी सोपी प्रोसेस असते याची. आणि नावात पूर्ण बदल असेल तर यापैकी एक लागणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे कागदपत्र. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, पवित्र पोर्टलला तुम्ही ज्या वेळेस स्वप्रमाणपत्र केलं त्याची जी तुम्ही प्रिंट काढून ठेवलेली आहे तर ती तुम्हाला लागते. हे आपण काल नव्हतं सांगितलं 1ली ते 5वीला, तर ते आता या ठिकाणी घ्यायचं आहे की तुम्हाला सर्टिफाय केलेली जी कॉपी आहे ती गरजेची आहे, ती तुम्ही कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जायची असते. आणि त्याची कोणकोणती कागदपत्र लागतात हे त्यावेळेस पण सांगितलं जातं, म्हणजे काय काय तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काही बदलही होऊ शकतो, म्हणजे हीच कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी लागतील असंही नाही, परंतु एक जनरल हिथून पाठीमागे ज्या भरती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे कागदपत्र आहेत त्याच्या आधारावरती ही माहिती आपण देतोय. आता सगळ्यात महत्वाचं एक जे नाही ते तुम्हाला सांगितलं जातं, म्हणजे आता ते काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात महत्वाचं ते आहे
कॉन्व्होकेशन नाही, कॉन्व्होकेशन तुम्हाला समजलं. नंतर वेगळा एक प्रकार अजून नवीन आलाय पा, कन्व्हर्जन. ठीक आहे, आता हा प्रकार आजपर्यंत कुठल्याही भरतीमध्ये मागितलेला नाही पा. ठीक आहे, आजपर्यंत कोणत्याही भरतीमध्ये हे मागितलेलं नाही. म्हणजे गेल्या वेळेस पण कागदपत्र तपासणी झाली, पडताळणी झाली, कन्व्हर्जन सर्टिफिकेट कोणालाही मागितलेलं नव्हतं. ठीक आहे, किंवा कुठलंही असं पत्र नाही की त्याच्यामध्ये हे कागदपत्र लागतील. हा, परंतु तुम्हाला मी सांगितलं की ज्यावेळेस कागदपत्र पडताळणी होते, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा संस्था असेल, तर ती एक यादी देतात किंवा पवित्र पोर्टलला पण कोणकोणती कागदपत्र तपासायची तर त्याची एक यादी मागितली जाते. आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला पवित्र पोर्टलला जी जी कागदपत्र अपलोड करायला लावली होती तर तेवढी कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी लागणार. मग कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केलंय का याचा विचार करा. अपलोड करायचं होतं का तर अजिबात अपलोड करायचं नव्हतं. आपले कन्व्हर्जन सर्टिफिकेट काय असतं हे समजून घ्या. तर बघा, आपलं जे बीए वगैरे असतं, बीए असेल किंवा समजा तुमचं एमए असेल तर याच पुढे बीएससी करा किंवा या ठिकाणी तुमचं एमएससी करा, बरोबर, किंवा तुमचं बीकॉम असेल किंवा या ठिकाणी तुमचं एमकॉम असेल किंवा तुमची कोणतीही डिग्री असेल किंवा तुमचं बीएड असेल किंवा तुमचं एमएड असेल. तर बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं की टक्केवारीची एकदम टक्केवारीमध्ये काही म्हणजे डिग्री असतात, काही सीजीपीए मध्ये असतात, म्हणजे पर्सेंटेज मध्ये काही मार्क तुम्हाला दिसतात आणि काही सीजीपीए मध्ये पण दिसतात. बरोबर, सीजीपीए मध्ये दिसतात पा. तर बघा, टक्केवारीमध्ये ज्यांचे मार्क असतील, बरोबर, ज्यांना टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज सिस्टीम ज्यांना आहे, ज्यांचं पर्सेंटेज सिस्टीम मधून बीए झालेला असेल, बीएड झाला असेल, बीएससी एमएससी काही झालं असेल पर्सेंटेज मध्ये, म्हणजे तुम्हाला टोटल मार्क आणि खाली तुमची पर्सेंटेज तुम्ही काढलेले आहेत, म्हणजे पर्सेंटेज दिलेला आहे, त्यांना एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागेल का? अजिबात नाही, लागणार नाही, हे समजून घ्या. ज्यांचं म्हणजे पर्सेंटेज मध्ये आहे त्यांना गरजेचं नाही. बघा, आता ज्यांचं सीजीपीए मध्ये मार्क असतात त्यांना पर्सेंटेज दाखवलेले नसतात. आता पवित्र पोर्टलला एक सूचना आली होती ज्यावेळेस आपण नोंदणी करत होतो त्यावेळेस की प्रत्येक युनिव्हर्सिटीचे सीजीपीएचं सूत्र आहे ते वेगवेगळं असतं पर्सेंटेज काढण्याचं. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्या कॉलेजशी किंवा तुमच्या युनिव्हर्सिटी संपर्क साधायचा आणि त्यांचं सूत्र तुम्ही माहिती करून घ्या आणि त्या सूत्राप्रमाणे तुमचे जे मार्क आहेत ते काढा, टक्केवारीमध्ये काढा आणि त्या ठिकाणी टाकाय, तुम्ही अपलोड करा किंवा माहिती टक्केवारीमध्ये मार्क टाका असं सांगितलं होतं. परंतु तुम्हाला त्याच्या सर्टिफिकेट लागेल असं कुठेही सांगितलेलं नाही. तुम्ही ते काढायचं आणि तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचं, म्हणजे अपलोड नव्हतं करायचं, ते मार्क टाकायचे होते, अपडेट करायचे होते, एवढंच करायचं होतं. मग हे तुम्हाला लागेल का पा? कन्व्हर्जनचं सर्टिफिकेट म्हणजे सीजीपीए टू पर्सेंटेज किंवा तुमचे टोटल मार्क आणि ऑप्टेन मार्क, टोटल आणि ऑप्टेन मार्क त्याच्यावरून तुम्हाला काढण्यासाठी एक कन्व्हर्जनचं सूत्र प्रत्येक युनिव्हर्सिटी वेगळं असतं. ते सूत्र तुम्हाला जर माहिती असेल, त्या प्रत्येक सूत्र माहिती असेल, त्या सूत्राप्रमाणे तुम्ही माहिती म्हणजे मार्क काढायचे होते आणि तिथं फक्त भरायचे होते. पण त्याचं सर्टिफिकेटची गरज आहे का? तर सर्टिफिकेटची गरज नाही. परंतु बघा, जर या ठिकाणी तुम्हाला ते मिळत असेल कॉलेजकडून किंवा कोणाकडून तर तुम्ही ते काढून घ्यावं. ठीक आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे सीजीपीए हे काय आत्ताच आलेलं आहे का? तर अजिबात नाही, पहिल्यापासून, म्हणजे पाठीमागच्या 2 भरत्यापासून हे सीजीपीएचं आहे. त्यामुळे तेव्हा तरी कोणाला मागितलेलं नव्हतं, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कोणालाच मागितलेलं नव्हतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे मागतील का तर तुम्ही ते काढून घ्या. मग ते कुठं काढून मिळेल तर तुमचं कॉलेज असेल, म्हणजे आता ह्याचं कुठलंही बघा सर्टिफिकेट नसतं, हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो, कॉलेज असेल किंवा तुमची युनिव्हर्सिटी असेल पा, बरोबर. आता फक्त ते काय करत माहिती का की बाबा आमचं जे सूत्र आहे फक्त सूत्र हे आहे, फक्त एवढंच नमूद असतात, तुमचे काय ते मार्क वगैरे काढून देत नाहीत. आता काही जे युनिव्हर्सिटी असतात ना त्याच्यामध्ये टक्केवारी पण असते आणि सीजीपीए दोन्हींचं पण त्याच्यामध्ये नमूद असतं, म्हणजे दोन्ही पण नमूद केलं असतं, म्हणजे तुमच्या टक्केवारी किती आणि सीजीपीए मार्क किती हे दोन्ही पण त्याच्यामध्ये मेन्शन केलं असतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला सीजीपीएची सर्टिफिकेट कन्व्हर्जन द्यायची गरज अजिबात नाही. तर बघा, परत एकदा मी सांगतो, सीजीपीएचं सर्टिफिकेट इथून पाठीमागं मागितलेलं नव्हतं, हे मी खात्रीने सांगतो. इथून पुढे मागतील का मागणार नाहीत हे मला माहिती नाही, क्लिअर सांगतो मी. त्यामुळे जर तुमच्याकडे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या, नाही घेतलं तरी तुम्हाला ज्यावेळेस तुमची निवड होईल आणि जर तुम्हाला त्यांनी मागितलं तर तुम्ही ते त्यावेळेस काढून देऊ शकता. सीजीपीएचं सर्टिफिकेट नसेल म्हणून तुमची निवड होणार नाही किंवा तुम्ही बाद ठरताल, हे मात्र चुकीचं आहे. लक्षात आलं? तुम्ही जर ते पर्सेंटेजने काढून जर समजा तुम्ही त्या ठिकाणी नमूद केलं असेल तर तुमचे जे मार्क बरोबर तुम्ही नमूद केले असतील तर तुम्हाला कोणीही ते सर्टिफिकेट मागणार नाही. फक्त जे तुमचं कागदावरती आहे तेच तुम्ही तिथं मांडलेलं असेल, काहीच अडचण नाही. लक्षात आलं? मग तुम्ही सगळी एकत्रित प्रत्येक वर्षाची प्रत्येक सेमिस्टरची तुम्ही मार्कांची एकत्रित बेरीज केली आणि त्याच्यावरून तुम्ही काय टक्केवारी टाकली असेल, मार्क टाकले असतील आणि ते जर तुमचं मॅच झालं तर तुम्हाला कोणीही सर्टिफिकेट मागणार नाही. परंतु परत एकदा मी सांगतो, तुम्हाला तरी पण तुमचं कन्फ्युजन होत असेल तर मी काय सांगतो, तुम्हाला सल्ला देतो, तुम्ही जायचं कॉलेजमध्ये मागायचं, कॉलेज देत असेल तर घ्या,
युनिव्हर्सिटी तसं ते घ्या, काही अडचण नाही. एक कागद असला म्हणजे तुम्हाला वजन होणार आहे का? काही अजिबात होणार नाही. कारण बरेच जण म्हणतात की हे पाहिजे, परंतु अजूनपर्यंत हे कोणालाही मागितलेलं नाही. ठीक आहे, माझ्या माहितीप्रमाणे हे कोणाला मागतात? जर तुमचं समजा डीएड बीएड ला समजा ऍडमिशन झालं तर त्यावेळेस त्याच्यासाठी कदाचित मागतात, म्हणजे मागतात, बऱ्याच ठिकाणी मागितलं जातं, परंतु शिक्षक भरतीमध्ये अजून तरी पण मागितलेलं नाही. फक्त तुम्हाला त्याप्रमाणे अपलोड करा. कारण लक्षात घ्या, हे एक सूत्र नाहीच ना, प्रत्येक सूत्र वेगवेगळे. त्याची पवित्र पोर्टलला पण नोंद आहे की तुम्ही त्या तुमच्या युनिव्हर्सिटीचे सूत्र आहे त्याच्याप्रमाणे तुमचं मार्क काढा आणि ते तिथं फक्त टाका, एवढीच फक्त सूचना होती. त्यासाठी सर्टिफिकेट तुम्हाला लागेल असं ठिकाणी कुठेही नमूद नाही. तर बघा, अशा प्रकारे सगळ्यात महत्वाचं दुसरं राहिलं पाहिजे एमएससीआयटी. ठीक आहे, एमएससीआयटी. तर एमएससीआयटी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही न्यायची आहे, म्हणजे अपलोड केले असेल तर न्या. जर तुमच्याकडे एमएससीआयटी नसेल तर तुम्हाला ते काय लगेच मागणार नाही. म्हणजे तुमच्याकडे नसेल एमएससीआयटी तर तुम्हाला ते मागणार नाही, तुम्ही नंतरही ते कंप्लीट केलं तरी चालतं. तर अशा प्रकारे बघा, की 6वी ते 12वी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओ पाहिलेली आहे. एखादं डॉक्युमेंट काय मिस झालं असेल सांगताना तर तुम्ही ते कमेंट करा, त्याबद्दल आपण परत पुढच्या वेळेस चर्चा करू. परंतु ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ज्या आतापर्यंत तुम्हाला लागत होत्या, ज्या मागत होत्या, तर त्या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत. एखादं डॉक्युमेंट वाढलं तर ते त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल की हे तुम्हाला आणायचं, ते आणायचे, त्यावेळेस सांगितलं जाईल. पण तो एखादा कागद म्हणजे ह्या प्रमाणपत्र म्हणजे कन्व्हर्जन सर्टिफिकेट बद्दल मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमच्याकडे नसेल तर तुमचं त्या वाचून त्याच्याशिवाय तुमची म्हणजे किंवा ते नसेल तर तुम्हाला नियुक्ती मिळणार नाही किंवा तुमच्या ठिकाणी बाधक ठरेल असं काही होणार नाही. तुम्हाला एक मुदत देतील, तुम्ही ते आणायचं, त्याप्रमाणे तुम्ही मार्क भरलेले असणार आहेत. कारण सूत्राप्रमाणे तुम्ही मार्क बरोबर भरलेले असतील, त्याच्यामुळे ठिकाणी काही अडचण येणार नाही. बाकी मात्र जी कागदपत्र आवश्यक असतात ती मात्र तुम्हाला कंपल्सरी द्यावीच लागतील. ठीक आहे, थांबूया आपण इथं. सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात महत्वाचं लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या शंका असतील त्या ठिकाणी कमेंट करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओ मधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.